की रस्त्याने जाताना माझी कुठली, मी असं नाही म्हणत की तुम्ही रस्त्याने असणाऱ्या माझ्या आताच्या बहिणीत त्यांना 10 रुपये देणं बंद करा. तुम्ही असं केलं तर मग खायचे वांदे होतील बाबांनो. हां, कारण अजूनही तुमच्याकडे असलेल्या समाज व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमच्यासाठी पर्यायी साधनं नाही आहेत. ती पर्यायी साधनं जोपर्यंत उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत माझी टाळी हीच माझी पोळी असणार. माझी टाळी हीच माझी पोळी असणार आहे. पोळी हिसकावून घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी मग तुम्हाला परत त्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणतात की हे जडे बिभत्स असतात. ते बिभत्स होण्यामागची जी मानसिकता आहे, मग अशीच आमच्या एका मैत्रिणीने म्हटलं की खूप जास्त ॲडिक्शन असतं, तंबाखू असेल, ड्रग्स असेल, स्मोकिंग असेल, होणार आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या प्रिय व्यक्तींपासून कुठल्याही प्रकारचा संपर्क न ठेवता केवळ 10 दिवस राहून दाखवा. फक्त 10 दिवस. तुमचा कोणाशीच संपर्क नाहीये. जी तुमच्या जीवाभावाची माणसं आहेत, जी तुमच्या आतड्या कातड्याची माणसं आहेत, जी पाठची आणि पोटची आहेत, अशांपासून कुठलाही संपर्क न ठेवता 10 दिवस राहून दाखवा. तुम्हाला 11व्या दिवशी आहे ना काउन्सिलरची गरज पडेल. आमच्यासाठी काउन्सिलर नावाची व्यवस्था पण नाही, कारण आम्हाला माहीतच नाही की अशा पद्धतीने काहीतरी काउन्सिलिंग केलं जातं आणि असं काही असतं. मग आम्ही आमची काउन्सिलिंग करण्यासाठी आहे ना ती जी असलेली सिस्टीम आहे ना ती वापरून घेतो.